नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आपली जी सिरीज आहे मास्टर स्ट्रोक सिरीज ती आज आपण पुढे घेऊन आलोय आणि आज आपल्या मास्टर स्ट्रोक सिरीज मध्ये काहीतरी आपण नवीन सुरू करणार आहोत। एक नवीन वळणावर आपली सिरीज या ठिकाणी आलेली आहे। यू कॅन सी ऑन द स्क्रीन। आज आपण जे आहे वेन डायग्राम या ठिकाणी घेणार आहोत, म्हणजे दिस इज ऑल्सो द पार्ट ऑफ डीआय। हा वेन डायग्राम डीआय आहे असं याला युजुअली या ठिकाणी म्हटलं जातं। आता वेन डायग्राम म्हणजे काय त्याच्याबद्दल आपण चर्चा करणारच आहोत। पण बघा इथं जर तुम्हाला चित्र दिसत असेल, या चित्रालाच वेन डायग्राम असं म्हटलं जातं। जसं आपण रिझनिंग मध्ये लॉजिकल रिझनिंग मध्ये जर आपण बघितलं तर लॉजिकल रिझनिंग मध्ये आपल्याला जे सिलॉजिझम आहे किंवा सिलॉग आपण ज्याला शॉर्ट मध्ये म्हणतो ते सॉल्व्ह करत असताना आपण ज्या डायग्रामचा उपयोग करतो त्या डायग्रामला युजुअली वेन डायग्राम असं म्हटलं जातं। आपल्याला डीआय मध्ये सुद्धा वेन डायग्राम बेस्ड डीआय विचारले जातात। इन दॅट केस आपल्याला एक पॅसेज या ठिकाणी पॅसेज इन्फॉर्मेशन दिलेली असते। कुठलाही टेबल फॉर्मॅट किंवा कुठला लाईन ग्राफ किंवा पाय चार्ट आपल्याकडे नसतो। आपल्याकडे एक पॅसेज फॉर्मॅट मध्ये एक इन्फॉर्मेशन दिलेली असते। त्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर आपल्याला काय करायचंय, एक वेन डायग्राम ड्रॉ करावा लागतो आणि ऑन द बेसिस ऑफ दॅट आपल्याला 5 क्वेश्चन जे आहे ते विचारले जातात। युजुअली आता एसबीआय पीओचा जो प्री झाला त्याच्यामध्ये पण आपल्याला वेन डायग्राम बेस प्रश्न विचारले गेलेले होते। वेन डायग्राम बेस डीआय विचारला गेलेला होता, ज्याला आपण युजुअली केसलेट डीआय असं म्हणतो। केसलेट डीआय मध्ये वेन डायग्राम, कारण केसलेट मध्ये काय असतं, युजुअली 2 फॉर्मॅट मध्ये बेसिकली त्या गोष्टी फॉलो केल्या जातात। त्यातला पहिला जो फॉर्मॅट असतो तो असतो टेबल फॉर्मॅट। म्हणजे आपल्याला जो एक पॅसेज दिलाय त्या पॅसेज मधून आपल्याला एक टेबल तयार करायचा आणि त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड असलेले क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे। वेअर ॲज द सेकंड वाला पार्ट जो असतो तो असतो वेन डायग्राम। तो जो पॅसेज आपल्याला दिलाय त्या पॅसेज मधून आपल्याला एक वेन डायग्राम तयार करायचा आणि आफ्टर कम्प्लिशन ऑफ दॅट वेन डायग्राम मग आपल्याला जे प्रश्न त्याच्यावर विचारले गेलेले आहेत त्यांची उत्तर आपल्याला काढायची। मी हे तुम्हाला सांगितलं, यालाच केसलेट डीआय असं म्हटलं जातं। जो एसबीआय पीओच्या प्रीला ऑलरेडी काही शिफ्टला जो आहे तो येऊन गेलेला आहे। याच्याबद्दल मी ऑलरेडी नेहमी सांगतो, आज थोडंसं याच्याबद्दल कमी बोलेल, पण ज्या लोकांनी जॉईन केलेलं नाही त्यांनी स्वतःला जॉईन करून घ्यायचं या ठिकाणी। चला सर, आजची आपली जी तिसरी स्लाइड आहे, आज आपली ही तिसरी स्लाइड आता फर्स्ट टाइम या ठिकाणी चेंज झाली आहे। आपण जर बघितलं असेल मागचे जे 10 व्हिडिओ होते डीआयचे त्याच्यामध्ये इथं 3 नंबरची जी स्लाइड आपली यायची ती स्लाइड वेगळी होती की रेशो असेल तर रेशोवरून रेशो काढता येतात समथिंग लाईक दॅट। बट आजची जी आपली 3 नंबरची जी स्लाइड आहे त्याच्यामध्ये इथं मेनली लिहिलेलं आहे सर की वेअर वेन डायग्राम युजेस। ऍक्च्युअली विद्यार्थ्यांना हा अप्रोच कळला पाहिजे ना की सर ही जी इन्फॉर्मेशन दिली आहे ही टेबल फॉर्मॅटची आहे का वेन डायग्राम फॉर्मॅटची आहे। मी थोडक्यात ऑफलाईन बॅचेस मध्ये मी ऑलरेडी विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे, पण आय नो की एकदा सांगितल्याच्या नंतर तुमच्या लोकांच्या लक्षात राहत नाही कारण तुम्ही गजनीचे फॉलोअर्स आहात। ओके फाईन, नो प्रॉब्लेम। पण आता सर वेन डायग्रामचा जो फॉर्मॅट आहे, सर वेन डायग्राम एक्झॅक्टली कुठे यूज केला जातो त्याचे सॅम्पल मी तुम्हाला लोकांना देणार आहे। सॅम्पल म्हणजे काय, काही विद्यार्थी असे समजा काही विद्यार्थ्यांना इंग्लिश हा सब्जेक्ट आवडतो, काही विद्यार्थ्यांना मॅथ्स हा सब्जेक्ट आवडतो आणि काही विद्यार्थ्यांना लॉजिकल रिझनिंग आवडतो। बघा हा जो पहिला वेन डायग्राम आहे, पहिला जो सर्कल आहे हा आपण इंग्लिश साठी या ठिकाणी दिलाय की या सर्कलमध्ये जेवढे लोक येतील ते लोक इंग्लिश आवडणारे असतील। त्याच्यानंतर एक दुसरा सर्कल जो आहे तो असतो समजा अशा पद्धतीचा की सर इथं मॅथ्स हे जे आहे ते मॅथ्स वाले लोक असतील। त्याच्यानंतर हा जो आहे लॉजिकल रिझनिंग साठीचा वेन डायग्राम आहे। म्हणजे हा वेन डायग्राम कुठे तयार केला जातो, कशा टाईपच्या प्रश्नांमध्ये तयार केला जातो, तर जिथं काही विद्यार्थ्यांना एकच सब्जेक्ट आवडतो, काही विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त सब्जेक्ट आवडतात, ही जी कॅटेगरी असते या कॅटेगरीमध्ये आपल्याला या ठिकाणी वेन डायग्राम यूज केला जातो। बरं, त्यातली पहिली कॅटेगरी काय असते, ओनली। आता याच्यामध्ये ना सगळ्यात जास्त महत्वाचा म्हणजे हॅशटॅग जो वर्ड आहे तो या ठिकाणी आहे ओनली। वेन डायग्राम मध्ये ओनली हा शब्द जो आहे हा खूप महत्वाचा आहे। याच्यामध्ये हे जे कंडिशन्स किंवा हे जे सेक्टर्स तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना फक्त इंग्लिश आवडते, ओनली इंग्लिश, काही लोकांना ओनली मॅथ्स आवडणार, काही लोकांना ओनली रिझनिंग आवडणार, काही विद्यार्थी असे आहेत। हा जो सेक्टर आहे, आता हा जो बघितलाय आपण याला म्हणायचे सर आपल्याला ओनली इंग्लिश आवडणारे लोक इथं बसतील। त्याच्यानंतर सर आपण जर इथं म्हणलं की सर ओनली मॅथ्स वाले लोक जे आहेत ते या सेक्टरमध्ये बसतील। त्याच्यानंतर आपण जर इथं बघितलं तर सर ओनली लॉजिकल रिझनिंग वाले जे आहेत ते इथं बसतील। त्याच्यानंतर हा जो सेक्टर आहे हा सेक्टर असतो सर इंग्लिश प्लस मॅथ्स ओनली, ज्या लोकांना आवडतो ते इथं बसतील। या सेक्टरमध्ये जर आपण बघितलं तर मॅथ्स प्लस एलआर ओनली आवडणारे लोक जे आहेत ते या ठिकाणी बसतील। त्याच्यानंतर इथं जर आपण बघितलं तर सर इंग्लिश प्लस एलआर जे आहे ओनली आवडणारे या ठिकाणी बसतील। आणि इथं जे आहे सर याला म्हटलं जातं सेंटरला, ज्यांना सगळेच सब्जेक्ट या ठिकाणी आवडतात। अशा पद्धतीने युजुअली वेन डायग्राम जे आहे ते या ठिकाणी सॅटिस्फाय केले जातात। सो वेअर द वेन डायग्राम युजेस मधला पहिला महत्वाचा मुद्दा, काही लोकांना फक्त इंग्लिश आवडते, काही लोकांना फक्त मॅथ आवडतं, काही लोकांना फक्त एलआर आवडतं, काही लोकांना मॅथ्स आणि एलआर आवडतं, काही लोकांना एलआर आणि इंग्लिश आवडतं, काही लोकांना मॅथ्स आणि
इंग्लिश आवडतं आणि काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना टोटल 3चे 3 सब्जेक्ट जे आहेत ते या ठिकाणी आवडतात. अशा टाईपच्या प्रश्नांमध्ये वेन डायग्राम यूज केला जातो. मी बाकायदा तुमच्या समोर वेन डायग्राम ड्रॉ करून कुठली पोर्शन कुठल्या ठिकाणी बसतो ते मी या ठिकाणी सांगितलंय आणि याच्यामध्ये ओनली हा जो शब्द आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. कधी कधी फक्त 2च फिगर्स आपल्याला विचारले जातात. काही लोकांना चहा आवडते, काही लोकांना कॉफी आवडते. बघा या ठिकाणी लिहिलं जातं टी आणि काही लोकांना या ठिकाणी दिलं जातं की काही लोकांना सर कॉफी आवडते. आता हा जो सेक्टर आहे ना, हा सेक्टर कोणाला रिप्रेझेंट करतो, तर हा सेक्टर त्या लोकांना रिप्रेझेंट करतो ज्यांना फक्त चहा आवडते. इथं जे आहे हा सेक्टर कोणासाठी आलाय, तर हा फक्त त्या लोकांसाठी आहे ज्यांना फक्त कॉफी आवडते. आणि हा जो सेंटर असतो सर हा असा आहे की इथं कॉफी आणि चहा आवडणारे जे दोघं लोक आहेत अशा पद्धतीने या व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी पुट कराव्या लागतात. याला सुद्धा वेन डायग्राम म्हटलं जातं. म्हणजे 2 असतील 2 मध्ये पण वेन डायग्राम तयार केला जातो, 3 असतील 3 मध्ये पण वेन डायग्राम तयार केला जातो. सो युजली दिस इज द पॅटर्न ऑफ द वेन डायग्राम. सो द क्वेश्चन जो आहे वरती टॉपला लिहिलेला वेअर द वेन डायग्राम युजेस, सो दिस इज द आन्सर ऑफ युअर क्वेश्चन की वेन डायग्राम अशा कॅटेगरीमध्ये यूज केला जातो. आता याच्यामध्ये ओनली हा शब्द जो आहे हा एक महत्वाचा शब्द आहे. सर ओनलीला जो ऑप्शनल आहे हॅशटॅग ओनलीला जो आहे अजून एक दुसरा ऑप्शनल शब्द पण आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळतो. बट नॉट वाला एक शब्द अजून आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. याचा अर्थ काय आहे की काही लोकांना इंग्लिश आणि मॅथ्स आवडतं बट नॉट एलआर म्हणलंय असं जरी म्हणलं असेल किंवा काही लोकांना इंग्लिश आणि मॅथ आवडतं ओनली, तर त्याचा अर्थ होतो हा सेक्टर. आणि काही लोकांना इंग्लिश आणि मॅथ आवडतं बट नॉट एलआर म्हणजे त्याचा पण मिनिंग जो आहे तो हाच होतो. म्हणून ओनली काही ठिकाणी आणि काही ठिकाणी बट नॉट अशा पद्धतीचे वर्ड्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. सो प्लीज करून ह्या जे वर्ड्स आहेत ना वेन डायग्राम मधले याच्यावर आपल्याला थोडासा विचार या ठिकाणी करायचा आहे. कारण हा वेन डायग्राम किंवा कुठलाही केसलेट असा असतो ना, तो जर एकदा बसला तर 5चे 5 मार्क आपले या ठिकाणी फिक्स होतात एवढं मात्र नक्की. सर याला वेन डायग्राम असं म्हटलं जातं जिथं मिनिमम 3 युनिट असतील किंवा तिथं जास्तीत जास्त 3 आणि मिनिमम 2 युनिट ज्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने विचारले जातात अशा प्रत्येक काइंड ऑफ क्वेश्चन्स मध्ये यू आर सपोज टू यूज युअर वेन डायग्राम. हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. कारण आजचे जे 3 DI मी तुम्हाला लोकांच्या समोर घेणार आहेत ते तिघही DI जे आहे ते वेन डायग्रामचेच असणार. सो लेट अस सी. येस ऑब्विसली आजचे वेन डायग्रामचे जे DI आहेत ते खूप सोपे आणि इझी लेवल ठेवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. बघा आता जो प्रश्न आहे तो पॅसेज जो आहे तो केसलेट जो आहे तो तुमच्या समोर या ठिकाणी आलेला आहे. इथे काय म्हणले बघा, इन अ स्कूल टोटल 450 स्टुडंट्स आर प्रेझेंट. 450 लोक त्या स्कूलमध्ये आहेत. आपल्याला अशा पद्धतीने एकदा वाचून घेतलंय. त्याच्यामध्ये रेशो दिलाय आपल्याला बॉईज आणि गर्ल्सचा 8:7. आता बघा युजली आता मी या ठिकाणी बघा पहिला जो पॉईंट आहे तो या ठिकाणी घेतलाय बॉईज, त्याच्यानंतर पुढे जो आहे गर्ल्स. याच्यामध्ये जे आहे तर आपल्याला 2 वेन डायग्राम ड्रॉ करावे लागतील. पहिला जो आहे तो बॉईज साठी असेल, दुसरा जो आहे तो गर्ल्स साठी असेल. सर इथं जो रेशो दिला आपल्याला टोटल जे लोक दिलेले आहेत आपल्याला ते किती दिलेले आहेत 450 दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं गर्ल्स टू बॉईजचा रेशो जो आहे तो 8:7 आहे. मग 8:7 म्हणजे दोघांची ऍडिशन करायची आपल्याला ती 15 मिळाली. म्हणजे सर 15 त्रिक 45 म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू मला 30 मिळालेली आहे. मग आता आपल्याला इथे जर बघितलं आपण गर्ल्सचा रेशो काय दिला आपल्याला 8 दिलाय. म्हणून 8 त्रिक 24 म्हणजे 240 गर्ल्स आहेत. त्याच्यानंतर 7 त्रिक 21 म्हणजे 210 बॉईज आहेत. अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी करायला मिळालंय. आता आपण हळूहळू वेन डायग्राम जो आहे तो याकडे ड्रॉ करणार आहोत. बरं आता इथे क्लॅरिटी दिली पुढे आपल्याला सर 50% ऑफ द गर्ल्स आणि 40% ऑफ द बॉईज प्ले बास्केटबॉल. म्हणजे पहिला गेम आपल्याला कळलाय बास्केटबॉल. 30% ऑफ द बॉईज आणि 30% ऑफ द गर्ल्स प्ले क्रिकेट. दुसरा गेम पण आपल्याला समजलेला आहे. 20% ऑफ द गर्ल्स आणि 30% ऑफ द बॉईज प्ले फुटबॉल. म्हणजे सर युजली आपल्याकडे बास्केटबॉल त्याच्यानंतर क्रिकेट आणि फुटबॉल असे 3 गेम्स आपल्याकडे या ठिकाणी आहे. तर आपण एकदा वेन डायग्राम या ठिकाणी तयार करून घेणार आहोत. पहिले बॉईज साठीचा वेन डायग्राम आपण तयार केलेला आहे या पद्धतीने. जो पहिला आहे पहिला आपण इथे या ठिकाणी याला बास्केटबॉल असं म्हणूयात. त्याच्यानंतर जो पुढचा जो वेन डायग्राम आहे त्याला आपण या ठिकाणी क्रिकेट अशा पद्धतीने पुट करायचा आहे. आणि त्याच्यानंतर ऍट द बॉटम जो आहे तो आपल्याला या ठिकाणी फुटबॉल जो आहे हे 3 गेम्स. हे जे वेन डायग्राम आहेत आता हे बॉईज साठी आहे. व्हेरी सेम आपल्याला गर्ल्स साठी पण सेम टाईपचे वेन डायग्राम जे आहे ते असे या ठिकाणी तयार करून घ्यावे लागतील. सर पहिला जो वेन डायग्राम आहे तो आहे बास्केटबॉलचा, दुसरा जो आहे तो असणार आहे क्रिकेटचा आणि त्याच्यानंतर जो तिसरा असणार आहे येस ऑब्विसली तो असणार आहे फुटबॉलचा. सो माय डिअर स्टुडंट ही बाउंड्री आपल्याला लक्षात ठेवायची आहे. बॉईज आणि गर्ल्स असे 2 वेन डायग्राम जे आहे ते आपल्याला या ठिकाणी तयार करावे लागतील. तुम्ही एकत्र करायचा जर प्रयत्न केला तर खूप जास्त खिचडी त्या ठिकाणी होईल, खूप जास्त खाडाखोड त्या ठिकाणी होईल. त्याच्यामुळे सुटसुटीत पद्धतीने IBPS आपल्याला खूप जास्तीत जास्त पेजेस देतं रफ पेजेस वर्क करायला. त्याच्यामुळे तिथे चिंगूसपणा करायचं नाही आपल्याला. एकदम प्रॉपर अशा पद्धतीने एकदम सुटसुटीत पद्धतीने आपण या ठिकाणी बघितलंय की टोटल बॉईज 210 आहे, टोटल गर्ल्स 240 आहे आणि बास्केटबॉल क्रिकेट आणि फुटबॉल बास्केटबॉल क्रिकेट आणि फुटबॉल अशा पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. चला आता पुढे जातोय आपण.
आता 1 बाय 1 इथून सुरुवात करायची आपल्याला की सर 50% ऑफ द गर्ल्स अँड 40% ऑफ द बॉईज प्ले बास्केटबॉल. आता ओनली बास्केटबॉल म्हणलेलं नाही, लक्षात ठेवा. जर ओनली म्हणलं असतं तर ते आकडे या सेक्टरमध्ये आतमध्ये आले असते, पण जोपर्यंत त्याला ओनली म्हणत नाही तोपर्यंत त्या व्हॅल्यूज आपल्याला आउट ऑफ द सर्कल या ठिकाणी लिहायचे. मग काय म्हणलंय आपल्याला सर 50% ऑफ द गर्ल्स. मग 50% ऑफ द गर्ल्स म्हणजे किती झाल्या? 120 झाल्यात. म्हणजे सर इथं 120 झाले आणि 40% ऑफ द बॉईज. आता याच्या 40% जर काढले आपण तर 84 होतात. ते आउट ऑफ द सर्कल आपल्याला लिहावे लागतील, कारण आपण सर्कलच्या आतमध्ये फक्त तेव्हाच लिहू शकतो जेव्हा त्याला ओनली असं म्हटलं गेलेलं असतं तेव्हा. ओके फाईन. 30% ऑफ द बॉईज अँड 30% ऑफ द गर्ल्स प्ले क्रिकेट. म्हणजे 21-3-63 बॉईज आणि त्याच्यानंतर इथं जर बघितलं आपण तर सर 24-72 गर्ल्स जे आहेत 30% देअर रिस्पेक्टिव्ह नंबर, त्यांचे जे रिस्पेक्टेड नंबर आहे त्याच्या 30% आपल्याला या ठिकाणी काढायचे आणि ते आपल्याला पुट करायचे आउट ऑफ द सर्कल. का? कारण अगेन त्याला ओनली म्हटलेलं नाहीये, हे लक्षात ठेवायचे आपल्याला. चला सर पुढे आलोय आपण. त्याच्यानंतर म्हणलंय 20% ऑफ द गर्ल्स. ओके, 20% ऑफ द गर्ल्स जर आपण बघितल्या तर सर याच्या 20% जर आपण बघितलं तर 24-48 आहे ज्या फुटबॉल खेळतात. सो 20% ऑफ द गर्ल्स अँड 30% ऑफ द बॉईज प्ले फुटबॉल. 30% म्हणजे परत याच्या जर 30% काढले तर 21-3-63 होतात. 84-63 त्याच्यानंतर 120, 72 आणि 48 अशा पद्धतीने आपल्याला सर्कलच्या बाहेरच्या व्हॅल्यूज या ठिकाणी मिळाल्या, हे लक्षात घ्यायचे आपल्याला. सर पुढे जातोय आपण. इथं काय म्हणले बघा आता 21 बॉईज अँड 27 गर्ल्स प्ले बोथ क्रिकेट अँड बास्केटबॉल. लक्षात घ्या या क्रिकेट आणि बास्केटबॉलला ओनली पण म्हणलेलं नाहीये. क्रिकेट अँड बास्केटबॉल बट नॉट क्रिकेट अँड बास्केटबॉल बट नॉट फुटबॉल असंही म्हटलेलं नाहीये. म्हणजे जर बट नॉट म्हणलेलं नसेल आणि ओनली पण म्हणलेलं नसेल मग याचा अर्थ काय असतो ते आता लक्षात घ्यायचं आपल्याला. सर आपण आता या ठिकाणी जे आहे तर आपण या ठिकाणी पुट करूयात आता की इथं लिहून घेतो मी. इथं खाली लिहितो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल की सर क्रिकेट अँड बास्केटबॉल. बघा इथं मी आता शॉर्टमध्ये लिहितोय क्रिकेट प्लस बास्केटबॉल. येस एक्झॅक्टली. बॉईजसाठी इथं पण मी लिहिलंय गर्ल्ससाठी क्रिकेट प्लस बास्केटबॉल अशा पद्धतीने या ठिकाणी मी लिहिलंय. परत एकदा रिपीट करतोय की सर 21 बॉईज म्हणजे इथं मी असा आकडा लिहून ठेवणार 21 बॉईज अँड 27 गर्ल्स. इथं 27 आपल्याला लिहून घ्यायचे. 27 गर्ल्स प्ले क्रिकेट अँड बास्केटबॉल. बघा क्रिकेट अँड बास्केटबॉल पण याला ओनली म्हणलेलं नाही ना. मग क्रिकेट अँड बास्केटबॉल आता काळजीपूर्वक बघा मी काय म्हणतोय. याला जर ओनली म्हणलं असतं क्रिकेट बास्केटबॉल तर हा 21 इथं आला असता, पण याला ओनली म्हटलेलं नाहीये. म्हणजे क्रिकेट अँड बास्केटबॉल 21 म्हणजे याचा अर्थ असा असतो ह्या दोघं सेक्टर म्हणजे हा पण येतो आणि हा पण येतो त्याच्यामध्ये. तर या दोघांचा जो अर्थ आहे तो अर्थ आपल्याला या ठिकाणी काय दिलेला आहे तर तो जो अर्थ आहे आपला त्याचा अर्थ असा होतो की सर या दोघांची जी ऍडिशन आहे या दोन सेक्टरची ऍडिशन म्हणजे 21. व्हेरी सेम टू हिअर ऑल्सो. क्रिकेट आणि बास्केटबॉलला ओनली म्हटलं असतं तर तो नंबर इथं आला असता कुठल्या सेक्टरमध्ये ह्यावाल्या सेक्टरमध्ये, पण त्याला ओनली म्हटलेलं नाही. म्हणजे 27 म्हणजे हा सेंटरचा आणि हा या दोघांची ऍडिशन जी आहे ती 27 असणार आहे. फाईन. सर 18 बॉईज पुढे असं म्हणलंय की 18 बॉईज आणि त्याच्यानंतर 21 गर्ल्स या ठिकाणी आपण पुट केलेले आहेत की सर 18 बॉईज अँड 21 गर्ल्स बोथ प्ले क्रिकेट अँड फुटबॉल. आता याला आपण क्रिकेट आणि फुटबॉलला ओनली म्हणलेलं नाहीये त्याच्यामुळे क्रिकेट आणि फुटबॉल आपण अशा पद्धतीने या ठिकाणी पुट करणार की सर क्रिकेट प्लस फुटबॉल आपण घेतलाय. सर व्हेरी सेम टू हिअर ऑल्सो. इथं पण क्रिकेट प्लस फुटबॉल असं आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. लक्षात ठेवा हा जो पॉईंट आहे आता याला पण क्रिकेट आणि फुटबॉल म्हणजे आता क्रिकेट आहे तर फुटबॉल आहे. म्हणजे सर या दोघांची जी ऍडिशन आहे हा आणि हा हे दोन सेक्टरची ऍडिशन 18 आहे. त्याच्यातले कोणीतरी मध्ये असेल कोणीतरी बाहेर असेल. व्हेरी सेम टू हिअर ऑल्सो. क्रिकेट आणि फुटबॉलसाठी म्हणजे क्रिकेट आणि फुटबॉल या दोघांचे हे दोन जे सेक्टर आहेत हे सेक्टर या 21 मध्ये काउंट असणार आहेत. पुढे असं म्हणलंय सर 15 बॉईज म्हणजे 15 मुलं आहेत आणि त्याच्यानंतर 24 मुली अशा आहेत की ज्या कुठलं गेम खेळतात तर बास्केटबॉल आणि फुटबॉल खेळतात. मग या ठिकाणी आपण जर म्हणलं सर बास्केटबॉल प्लस फुटबॉल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. याला पण ओनली हा शब्द वापरलेला नाहीये म्हणून बास्केटबॉल प्लस फुटबॉल अशा पद्धतीने आपल्याला याला या ठिकाणी पुट करायचं आहे. पुढे आलो सर 6 बॉईज अँड 9 गर्ल्स प्ले ऑल 3 गेम्स. याला खाली लिहायची गरज नाही. याला डायरेक्ट आपण इथं लिहूयात की सर 6 बॉईज म्हणजे सेंटरला आलाय आणि त्याच्यानंतर 9 गर्ल्स म्हणजे इथं आलाय. म्हणजे हा जो सेंटर असतो ना हा सेंटर युजली काय असतो सगळे मिळून जे आहेत ते किती खेळतात तर 6 खेळतात. अशा पद्धतीने हा 6 आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. चालेल ओके फाईन नो प्रॉब्लेम. पुढे आलो सर इकडे 6 आहे इकडे 9 आहे. डन. आता आपल्याला हा जो वेन डायग्राम दिलाय किंवा ही जी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे त्याच्यानुसार आपल्याला आता 3 गेम्स काय असं एक नोट पण या ठिकाणी दिलेली आहे. नोट काय म्हणती बघा सर. नोट म्हणती आहे की
ओनली 3 गेम्स आर प्लेड इन द स्कूल. येस, ऑब्विसली ते आपल्याला कळालेलेच आहे. बट सम ऑफ द स्टुडंट डझंट प्ले गेम. काही विद्यार्थी असे आहेत जो कुठलाच गेम खेळत नाहीये, ते प्रेक्षक असतील, कदाचित फक्त बघायचं काम करत असतील, तर ते आपल्याला अजून या ठिकाणी काढायचं बाकी आहे. आता लक्षात घ्या सर, क्रिकेट आणि बास्केटबॉल. मग आता क्रिकेट आणि बास्केटबॉल मिळून 21 होते. 21 मधले 6 जरी इथं आले तर डेफिनेटली इथं 15 मिळालेत आपल्याला, कारण या दोघांचे ऍडिशन 15 आणि 6 21 आपल्याला पाहिजे होते. सर पुढे आलोय क्रिकेट आणि फुटबॉल. इथं क्रिकेट आहे, इथं फुटबॉल आहे, म्हणजे या दोघांची ऍडिशन 18 होती. त्याच्यापैकी इथं जर 6 असतील तर डेफिनेटली आपल्याला इथं किती मिळाले, 12 मिळालेले आहेत. त्याच्यानंतर सर इथलचा पॉईंट जर बघितला, बास्केटबॉल आणि फुटबॉल, बास्केटबॉल आणि फुटबॉल मिळून 15 आहे, त्याच्यापैकी इथं 6 आहेत, म्हणजे इथं किती आले, 9 आले. व्हेरी ट्रू. अशा पद्धतीने आतला पोर्शन या ठिकाणी आपल्याला क्लिअर मिळालेला आहे. मग सर इथं 9 आणि 6 15 झाले. 15 आणि 15 30 जर गेले याच्यातून तर नक्कीच आपल्याला इथं 54 हे असे जे ओनली बास्केटबॉल खेळतात. चला सर 12 आणि 6 18, 18 आणि इथे जर बघितलं आपण 15, तर सर या 18 आणि 15 ची ऍडिशन जर बघितली आपण तर 8 आणि 5 13, म्हणजे जवळपास 33 होतात. मग सर 63 मधून जेव्हा 33 जाणार तर नक्कीच खाली किती उरतात, 30 उरतात. सर इथलचा नंबर मला 30 मिळालेला आहे. चला अशा पद्धतीने यालाही पुट करता येईल आपल्याला, कारण 15 आणि हे 12 आणि 6 18, 18 आणि 15 जर आपण केले, 18 आणि 15 8 आणि 5 13 33 होतात डेफिनेटली. सर 12 आणि 6 18 झाले. 18 आणि 9 चा जर विचार केला आपण तर 27 होतात. मग सर 63 मधून जेव्हा 27 जाणार, 13 तून 7 गेले 6, रिमाइंडर इथे उरला सर 6 मधून, म्हणजे 36. म्हणजे 36 लोक आपल्याला असे मिळाले जे फक्त फुटबॉल खेळणारे आहेत. वी आर टॉकिंग अबाउट बॉईज. लक्षात घ्या, सगळ्यात पहिले आपण बॉईजचा विचार या ठिकाणी करतोय, तर हा वेन डायग्राम आपल्याला बॉईजचा या ठिकाणी मिळालेला आहे. बरं, आता अजून एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ही जी नोट दिलेली आहे ह्या नोट प्रमाणे त्यांचं असं म्हणणं आहे की सम ऑफ द स्टुडंट डझंट प्ले एनी गेम. सर मग नेमकं हे कसं काढायचं की कुठलाच गेम न खेळणारे, असं इथं क्रॉस मारतो मी की कुठलाच, म्हणजे एकही गेम न खेळणारे बॉईज किती आहेत आपल्याकडे. तर काय करायचं माहिती घ्या, 210 मधून या आतले जे आकडे आहेत आपले कुठले 1 2 3 4 5 6 7, या 7 नंबरचं जे आहे ते यांचं सबट्रॅक्शन करायचं. हे सबट्रॅक्शन केल्याच्या नंतर आपल्याला एक्झॅक्टली तो नंबर मिळेल जो नंबर असतो ते विद्यार्थी, ते बॉईज कुठलाच गेम खेळत नाही. मग आता आपण काय करायचं, सर ह्या सर्कलची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती आहे, 84 आहे. ओके, 30 आणि 30 60 झाले सर, 60 66, म्हणजे आपण 8 केले या ठिकाणी. चला इथं 8 घेतले, 3 आणि 3 6 आणि 1 7, म्हणजे जनरली 78 होतात. सर 8 आणि 4 12, 8 आणि 8 16, म्हणजे 162 लोक असे जे खेळत आहेत. मग पहिले मी काय करणार, सर 210 मधून जर 162 आपण वजा केले तर 10 तून 2 गेले 8, रिमाइंडर इथे एक आला सर. आणि 21 मधून जेव्हा 17 जातात तेव्हा इथे किती उरतात, तर इथं पण 4 उरतात. तर 48 बॉईज असे आहेत की जे कुठलाच गेम खेळत नाही. हा नंबर पण आपल्यासाठी महत्वाचा आहे. मी परत एकदा रिपीट करतो, कुठलाही गेम न खेळणारे बॉईज आपल्याला कसे समजले, तर सर हा जो 210 हा जो टोटल बॉईजचा नंबर आहे, याच्यातून हे आतले आकडे 54 15 36 9 12 आणि 36 जेव्हा मी मायनस केले तेव्हा मला 48 मिळाला. म्हणजे 48 हे असं आहे की एकही बॉय, या 48 बॉय जे आहेत त्याच्यापैकी एकही गेम खेळत नाही, असा हा पोर्शन आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. तर मी याला रफ करून टाकतोय कारण तुम्हाला अजून इथं जागा लागेल. मेन डेटा आपल्या समोर या ठिकाणी आहे. सर अजून गर्ल्स वाला वेन डायग्राम सॉल्व्ह करायची बाकी आपल्याला. बघा सर क्रिकेट आणि बास्केटबॉल, म्हणजे क्रिकेट आणि बास्केटबॉल हे दोघं गेम मिळून जे आहे 27 आहे. 27 मधले 9 जर इथं घेतले तर डेफिनेटली इथं 18 मिळणार, कारण या दोघांची ऍडिशन मला 27 पाहिजे. व्हेरी ट्रू, खतम झालंय. सर क्रिकेट आणि फुटबॉल जे आहे 21 आहे. सर 21 पैकी जर 9 आपण या ठिकाणी घेतले, 21 मधून 9 गेल्यावर खाली किती उरतात, तर 12 उरतात. सर 12 आणि 9 21 होतात, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर सर ह्या दोघांची ऍडिशन जर आपण बघितली तर 24 आहे. 24 मधून जर 9 गेले तर नक्कीच या ठिकाणी 15 उरतात, म्हणजे या हा सेक्टर पण आपल्याला मिळालेला आहे. सर आता व्हेरी सेम, आता जर मला इथलचा सेक्टर जर काढायचा असेल, हा जर ओनली बास्केटबॉल काढायचा असेल मला, तर मला काय करावं लागेल की बघा 120 जे आहेत तर टोटल आहेत, त्याच्यापैकी आपल्याला यांची ऍडिशन करायची. सर आपल्याला 15 आणि 9 किती झाले, हे 27 झाले. 27 आणि 18 यांची जर ऍडिशन आपण केली तर 27 आणि 18 मला असं वाटतं 7 2 14 1 15, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 45 हा आकडा आपल्याला या ठिकाणी नक्कीच मिळेल. मग सर याच्यातून जर मी 45 वजा केले, इथं 5 वरला रिमाइंडर इथे घेतला सर, 12 तून जेव्हा 5 जातात तेव्हा नक्कीच खाली किती उरतात, 7 आणि 5 12 75 आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. चला मी परत एकदा या ठिकाणी रिवाइज करतो की सर इथं जे आहे आपल्याकडे 120 आहे, नो प्रॉब्लेम. 15 आणि 9 यांची जर ऍडिशन आपण केली तर 15 आणि 9 सॉरी हे 24 होतात. 24 आणि 18 यांची ऍडिशन जर आपण केली, 24 आणि 18 8 आणि 4 12 होतात, रिमाइंडर इथे एक आला 42. सर याच्यातून जर 42 आपण केले तर इथं 8 आलाय, रिमाइंडर इथं सर 12 तून 5 गेले तर 7 उरतात, म्हणजे 78 78 मुली अशा आहेत ज्या फक्त आणि फक्त काय खेळतात, तर बास्केटबॉल खेळतात. तिथून हा नंबर आपल्याला मिळालेला आहे. मी याला परत एकदा रफ करून टाकतो. या ठिकाणी जो डेटा आपल्या कामाचा नाही येतो डेटा मी या ठिकाणी रफ करतो, म्हणजे आपल्याला जागा मोकळी राहील. सर पुढे आलोय आता 72. इथं जर बघितलं की सर क्रिकेट खेळणारे टोटल लोक किती आहे, 72 आहे. मग या 72
72 मधून आपल्याला काय करायचंय, तर या 72 मधून आपल्याला या दोघांची जर ऍडिशन केली हे 30 झाले आणि हे 9 झाले, म्हणजे 39 जर आपण यातून वजा केले सर 12तून जेव्हा 9 जातात तेव्हा 3 उरतात, रिमाइंडर इथे गेला. 7तून जेव्हा 4 गेले तेव्हा 3 उरतात, म्हणजे 33 मुली अशा आहेत, 33 मुली अशा आहेत की ज्या फक्त क्रिकेट या ठिकाणी खेळतात. त्याच्यानंतर फायनली आता आपण आलोय सर पुढच्या कन्सेप्टकडे. पुढची कन्सेप्ट आहे की सर टोटल 48 मुली अशा आहेत ज्या फुटबॉल खेळतात. त्याच्यापैकी जर आपण यांची ऍडिशन जरी केली तर 15 आणि 9 24 होतात. 24 आणि 12चा जर विचार आपण या ठिकाणी केला तर नक्कीच हे 36 होतात. सर याच्यातून जर 36 मायनस केले तर खाली आपल्याला 12 मिळतात, म्हणजे 12 मुली अशा आहेत की ज्या फक्त फुटबॉल खेळतात. इथपर्यंत आपण आलोय, पण पिक्चर अभी बाकी है. सर पिक्चर अभी क्या बाकी आहे, कारण इथं पण काही मुली अशा आहेत की जो एकही गेम खेळत नाही, अशा मुलींना आपल्याला या ठिकाणी काउंट करायचंय. टोटल 240 आहे, तो 240 मी इथं ठेवलाय बघा. आता या एका सर्कलची व्हॅल्यू जर आपण बघितली तर 120 आहे, त्याला आपण एकदा लिहून घेऊयात. सर हा 120 घेतलाय. नंतर 33 आणि 12 दोन्ही 24 जर आपण या ठिकाणी घेतले तर सर अशा पद्धतीने तर 7 झाले. 3 4 आणि 3 हे 7 होतात. त्याच्यानंतर 177. सर हे 177 जर आपण याच्यातून मायनस केले तर तिथं 3 उरतात, रिमाइंडर तर 14तून 6 गेले, 8 गेले तर 6 उरतात, म्हणजे 63 मुली अशा आहेत की जो एकही गेम या ठिकाणी खेळत नाही. अशा पद्धतीने हा वेन डायग्राम जो आहे आपला या ठिकाणी झालेला आहे कंप्लीट. एकदा जर हा वेन डायग्राम आपला कंप्लीट झाला, कारण लक्षात घ्या जे लोक फॉलो करताय त्याच्या सोबत जे लोक फॉलो नाही करत कुठलाच गेम, हे पण आपल्याला कळणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. सो इन दॅट केस आता आपला हा पूर्णतः वेन डायग्राम या ठिकाणी तयार झालाय. या वेन डायग्रामचा जो सगळ्यात पहिले महत्वाचा जो मुद्दा असतो तो काय असतो, तर आपण या ठिकाणी ज्या पद्धतीने एकदा वेन डायग्राम तयार केलाय, तो वेन डायग्राम तयार झाला की त्याच्यानंतर प्रश्नांना सॉल्व्ह करायला आपल्याला फक्त 5-5 मिनिटं आपल्याला या ठिकाणी लागतील. सो इन दॅट केस आता हा जो आपला टेबल या ठिकाणी तयार झालाय किंवा वेन डायग्राम तयार झालाय, याच्या बेसिसवर आपल्याला प्रश्न कसे सॉल्व्ह करता येतात, कारण मेन टास्क याच्यातला हाच आहे. एकदा वेन डायग्राम तयार झाला देयर इज अ फायनल, मग आपल्याला फक्त प्रश्न बघायचे, सॉल्व्ह करायचे. सर हा पूर्ण वेन डायग्राम कसा तयार झाला, अगदी सगळं काही तुमच्या समोर आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिले महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलंय की सर हॅशटॅग ओनली हा खूप महत्वाचा वर्ड आहे. त्याच्यानंतर हॅशटॅग बट नॉट जो आहे हा पण आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचा शब्द या ठिकाणी आहे, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. आता हा जो वेन डायग्राम आहे पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर हा वेन डायग्राम पुढे कॅरी फॉरवर्ड करावा लागेल. त्याच्यासाठी मी तुम्हाला लोकांच्या समोर हा वेन डायग्राम जो आहे तो कम्प्लिटली या ठिकाणी ठेवलेला आहे. आपण एकदा चेक पण करून घेऊ शकतो. 54 15 30, त्याच्यानंतर सर इथं घेतलाय बघा आपण 54 15 30, त्याच्यानंतर 9 6 12, त्याच्यानंतर इथं बघा 9 6 12, खाली घेतलाय सर 36 घेतलाय. कुठलाही गेम न आवडणारे लोक किती आहेत, बॉईज 48, बिलकुल सही आहे. त्याच्यानंतर पुढे आलो सर 78 18 33, इथं बघा 78 18 33, 15 9 12 12 जर आपण बघितलं तर सर 15 9 12 12 घेतलाय, खाली 48 आलाय आपल्याला. आणि कुठलाही गेम न खेळणाऱ्या ज्या मुली आहेत खाली बघा त्यांना आपण क्रॉस केले 63, हा 63 आपला या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे आपण जो वेन डायग्राम या ठिकाणी बसवला तो एकदम 100% बरोबर आहे. आणि या पद्धतीचा जो डेटा आहे तो मी रेडीमेड तुमच्या समोर ठेवलाय. आता वरती क्वेश्चन बघायचा आणि याच्यातून इन्फॉर्मेशन घेऊन आपल्याला तो प्रश्न सॉल्व्ह करायचा. पहिला प्रश्न, सर व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ द स्टुडंट दॅट डझंट प्ले एनी गेम, कुठलाही गेम न खेळणारे स्टुडंट्स किती आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलाय. सर आता हे जे आहे कुठलाही गेम न खेळणारे आहेत, मग जर आपण बघितलं तर 6 आणि 4 10 आणि 8 आणि 3 11, म्हणजे 111 लोक असे आहेत की जे कुठलाच गेम खेळत नाही. किती पैकी, तर 450 पैकी, कारण टोटल 450 आहे. याला मल्टिप्लाय बाय 100 केला, 0 0 गेला सर, 5 9 45 होतात, 5 दुनी 10, म्हणजे वरती जर बघितलं तर 222 आणि खाली जर बघितलं तर 9. सर 9 दुनी 18 झाला, इथं 4 उरले, 9 चौक 36 होतात. 36 म्हणल्याच्या नंतर 9 चौक 36, 36 जर म्हणले तर नक्कीच खाली 6 उरतात. मग सर इथं जर आपण बघितलं 9 सकी 54 फ्रॅक्शन मध्ये दिले का, येस फ्रॅक्शन मध्ये 24 फॅक्टोरियल जर आपण बघितलं या ठिकाणी तर आपल्याला याला भाग देता येईल. सर 9 1 9, 9 दुनी 18 झालाय, त्याच्यानंतर इथं 4 उरले, मग 9 चौक 36, 36 जर म्हणले तर 6 उरले, 6 बाय 9, यस व्हेरी ट्रू. मग याला म्हणायचं 3 दुनी 6 आणि 3 त्रिक 9. सर 24 फॅक्टोरियल 2/3% हे आपलं उत्तर या ठिकाणी आहे. हा ऑप्शन आपल्याला कुठे बघायला मिळतो, 24 2/3. सर ऑप्शन नंबर सी हे आपलं उत्तर आहे. बस दॅट्स ऑल. वन्स युअर टेबल इज रेडी इट इज व्हेरी इझी टू सॉल्व्ह. की सर कुठलाही गेम न खेळणारे हे आहे 48 आणि हे आहे 63, यांची ऍडिशन 111, 450 पैकी किती टक्के आले, सो 24 फॅक्टोरियल 2/3% आले. नेक्स्ट क्वेश्चन, सर व्हॉट इज द रेशियो ऑफ द बॉयज टू गर्ल्स हु प्ले ओनली बास्केटबॉल. ओनली बास्केटबॉल खेळणारे जे बॉयज आहेत, आता बॉयज टू गर्ल्स ओनली बास्केटबॉल खेळणारे जे आहे तर ते इथं दिले सर 54, आणि ओनली बास्केटबॉल खेळणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांची व्हॅल्यू दिली आपल्याला इथं 78. तर सर इथं जर बघितलं आपण तर 18 त्रिक 54 होतात, त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर 26 त्रिक 78 होतात.
म्हणजे याला 9 म्हणा आणि याला 13 म्हणा. इन दॅट केस 9:13 हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. ऑप्शन नंबर सी. याच्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला या ठिकाणी लागायला नको. सर गर्ल्स हु प्ले द ओनली क्रिकेट. आता गर्ल्स हु प्ले ओनली क्रिकेट किती आहे सर? तो नंबर आहे सर 33%, म्हणजे 33 आहेत. व्हॉट पर्सेंट ऑफ द गर्ल्स हु प्ले फुटबॉल. फुटबॉल खेळणारे जे आहेत, ओनली म्हणलेलं नाहीये, त्याच्यामुळे फुटबॉल म्हणजे हा टोटल 48 घ्यावा लागेल आपल्याला. सर अशा पद्धतीचं जर कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं असेल, 3-1-3 केलं आपण आणि 3-1-3 3-18 याला मल्टिप्लाय जर आपण 100 जरी केलं तर सर इथं 25 मिळतात आणि इथं 4 मिळतात आपल्याला. म्हणजे 25-1-25 आणि 25-1-25, 25 आणि 2 किती होतं 27 डिवायडेड बाय 4. सर याला भरायचंय 4-24, 24 म्हणल्यावर 3 उरले, 4-7-28, 5 उरले, 4-7-28, 4-7-28 नाही सॉरी 4-8-32 होणार. सॉरी इथं बघितलं आपण, इथं जे आहे इथं वरती जर बघितलं 25-1-25 2 उरलेत सर इथं आपल्याला 25-25 25 आणि 2 27 झाले डिवायडेड बाय 4. ओके 4-7-24 झाले. ओके 4-7-24 म्हणजे 3 उरलेत, 4-8-32 उरलेत, 4-7-28 आणि 4-5-20. इन दॅट केस ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर आहे 68.75. दॅट्स ऑल. 11 आणि 16 म्हणजे 33/48 जर रिझल्ट आपल्याला या ठिकाणी मिळाला तर. सर द नंबर ऑफ बॉयज हु डझंट प्ले एनी गेम. कुठलाही गेम न खेळणारे लोक किती आहेत तर ते 48 आहे. इज हाऊ मच लेस दॅन दॅट ऑफ द गर्ल्स. म्हणजे गर्ल्स पेक्षा किती नाही, म्हणजे गर्ल्स म्हणजे त्या पण गर्ल्स न खेळणाऱ्या, कुठलाही गेम न खेळणाऱ्या गर्ल्स आणि कुठलाही गेम न खेळणारे बॉईज यांच्यातला डिफरन्स जर आपल्याला विचारला तर सर इथं जर बघितलं तर आपल्याला याचं उत्तर जे आहे ते 15 या ठिकाणी बघायला मिळेल. ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर आहे. दॅट्स ऑल. वन्स युअर टेबल इज रेडी यू कॅन जस्ट इझिली सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स. पुढे आलोय सर पुढचा प्रश्न. व्हॉट इज द रेशो ऑफ द गर्ल्स हु प्ले बास्केटबॉल. आता गर्ल्स हु प्ले बास्केटबॉल म्हणलंय, ओनली बास्केटबॉल म्हणलंय का नाही, म्हणजे 120 हा नंबर आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागेल, कारण 120 या टोटल मुली आहेत ज्या बास्केटबॉल खेळतात. टू बॉईज हु प्ले क्रिकेट खेळणारे बॉईज जे आहेत ते किती दिले आपल्याला सर 63 दिलेले आहेत. म्हणून याला जर आपण बघितलं तर 3-4-12 इथे 40 मिळेल आपल्याला. त्याच्यानंतर 3-2-6 आणि 3-1-3 मिळेल. सो 40-21 हे उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहिजे. सर ऑप्शन नंबर ई हे आपलं उत्तर आहे. सर अशा पद्धतीने हा वेन डायग्राम आपला या ठिकाणी सुटसुटीत पद्धतीने सॉल्व्ह झालेला आहे. राईट नाऊ वी आर हॅव्हिंग द सेकंड क्वेश्चन ऑफ द वेन डायग्राम ओव्हर हिअर. पुढचा प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी आलेला आहे. इथं एकच वेन डायग्राम ड्रॉ करायची आपल्याला, 2 वेन डायग्राम ड्रॉ करायची गरज नाहीये. मागच्या डीआय मध्ये बॉईजचा वेगळा आणि गर्ल्सचा वेगळा होता, इथं आपल्याला तसं नाही. आता बघा देर आर सम डेटा गिवन बाय द कॉलेज कॅम्पस ऑफ द टोटल 150 स्टुडंट. बघा आता इथं जो डेटा आपल्याला दिलेला आहे तो टोटल 150 लोकांचा दिलेला आहे. 150 लोक आहेत. 30 स्टुडंट लाईक इंग्लिश, म्हणजे पहिला जो सब्जेक्ट आहे तो इंग्लिश आपल्याला मिळाला आहे. 50 स्टुडंट लाईक मॅथ, दुसरे जे आहे त्यांना मॅथ आवडतोय. आणि 40 स्टुडंट लाईक सायन्स. अशा पद्धतीचा वेन डायग्राम आपला या ठिकाणी तयार होणार. तर पहिले एकदा मी तुमच्या समोर वेन डायग्राम तयार करून घेतोय. बघा अशा पद्धतीने आपल्याला वेन डायग्राम तयार करायचा आहे. सर पहिला जो दिला आपल्याला 30 स्टुडंट लाईक इंग्लिश, म्हणजे पहिला वेन डायग्राम जो आहे तो इंग्लिशचा आहे आणि त्यांनी 30 लोक म्हणलेला आहे. ओनली हा शब्द वापरलेला नाहीये, त्याच्यामुळे 30 हा जो आहे सर्कलच्या बाहेर येणार. ऑब्विसली नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर 50 स्टुडंट लाईक मॅथ्स, म्हणजे आता दुसरा जो वेन डायग्राम आहे तो मॅथ्स साठी असणार आहे. आणि तिथं क्लिअर सांगितलं की 50 लोकांना मॅथ्स आवडतो. आणि जो सायन्स आहे तो सायन्स 40 लोकांना सायन्स आवडतो. अशा पद्धतीने आपल्याला हे वेन डायग्राम या ठिकाणी रेडी करायचंय. या 30, 50 आणि 40 पैकी कोणालाही ओनली असं म्हटलेलं नाहीये. जर ओनली म्हटलेलं नसेल तर आपल्याला ते आकडे असे बाहेर लिहायचे, हे आपण लक्षात ठेवायचे. चालेल सर, नो प्रॉब्लेम. पुढे आलोय. आता पुढे काय म्हणले बघा, 5 स्टुडंट लाईक बोथ इंग्लिश अँड मॅथ्स बट नॉट सायन्स. येस, दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट ओव्हर हिअर. कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की ओनलीच्या ऐवजी आपल्याला बट नॉट असं जरी म्हटलं असेल तरी दोघांचा अर्थ सेमच असतो. इथं म्हटलंय सर की क्लिअरली दिले 5 स्टुडंट लाईक बोथ इंग्लिश अँड मॅथ, म्हणजे इंग्लिश आणि मॅथ आवडतो 5 लोकांना. बट नॉट सायन्स, म्हणजे तो सायन्स मध्ये नाही, म्हणजे याचा अर्थ ओनली झालाय की हे हा जो एवढा सेक्टर आहे आपला, हा एवढा सेक्टर आहे इंग्लिश आणि मॅथ्स ओनली साठी, तो मी 5 या ठिकाणी घेतलाय. म्हणून 5 स्टुडंट लाईक इंग्लिश अँड मॅथ्स बट नॉट सायन्स. दॅट्स इट. पुढे आलो सर 20 स्टुडंट लाईक बोथ मॅथ अँड सायन्स. आता इथं बघा, इथं मॅथ आहे, इथं सायन्स आहे, बट नॉट इंग्लिश. म्हणजे सर हा 20 हा जो नंबर आहे हा डेफिनेटली आपल्याला इथं बघायला मिळाला, कारण बट नॉट इज व्हेरी इक्वल टू ओनली इन दॅट केस. ओके, 20 स्टुडंट लाईक बोथ मॅथ अँड सायन्स, मॅथ्स अँड सायन्स बट नॉट इंग्लिश. 10 स्टुडंट लाईक बोथ सायन्स अँड इंग्लिश बट नॉट मॅथ, म्हणजे सायन्स आणि इंग्लिशला आवडणारे लोक किती मिळाले आपल्याला? 10 मिळाले. सायन्स आणि इंग्लिश 10 झालेत सर. आणि पुढे म्हणलंय 5 स्टुडंट लाईक ऑल द 3. आता 5 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना सगळंच आवडतं, त्याच्यामुळे सर सेंटर पण आपल्याला मिळालेलं आहे 5. पुढे काय म्हणले बघा, ओके, रेस्ट ऑफ द स्टुडंट
लाईक नन ऑफ दी अबव. अच्छा, म्हणजे इथं पण अशी सिच्युएशन आहे, काही विद्यार्थी इथं पण असे आहेत की ज्यांना कुठलाही सब्जेक्ट आवडत नाही, असे लोक इथं पण बघायला मिळणार आहेत आपल्याला. तर पहिले आपण काय करूया सर, 10 आणि 10 20 झाले. हे 10 आणि 10 जर 20 झाले म्हणजे याच्या 20 गेले तर इथे किती उरतात 10. म्हणजे 10 विद्यार्थी असे ज्यांना फक्त इंग्लिश आवडतं. सर 20 आणि 25 आणि 30 झाले म्हणजे 20 लोक असे आहेत ज्यांना फक्त मॅथ्स आवडतो. 40 पैकी हे 20 30 35 झाले म्हणजे 5 लोक असे आहेत की ज्यांना फक्त आणि फक्त सायन्स आवडतो. आता आपल्याला हे पण चेक करायचं बाकी सर अजून की कुठलाही गेम न आवडणारे लोक जे आहेत ते किती आहेत ते चेक करावं लागेल आपल्याला. मग त्याच्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. सर हे झाले 50, त्याच्यानंतर 60 70 75 लोक असे ज्यांना काही ना काही आवडतं, पण उरलेले 75 लोक असे आहेत की ज्यांना काहीच आवडत नाही. याला असं म्हणलंय न म्हणजे कुठला या ठिकाणी सब्जेक्ट आवडणार नाही. यस, युअर वेन डायग्राम इज रेडी ओव्हर हिअर. येताना तो वेन डायग्राम होता हा सोपा होता कारण हा सिंगल वेन डायग्राम आहे. चला आता आपल्याला अशा पद्धतीने बघायचंय. फक्त लक्षात ठेवा याच्यात बट नॉट हा शब्द वापरला गेलाय. सो ओनली इज व्हेरी इक्वल टू बट नॉट. जर काही ठिकाणी ओनली असेल तर ओनली, काही ठिकाणी बट नॉट असेल. युअर टेबल इज युअर वेन डायग्राम इज रेडी. पहिला प्रश्न बघायचा काय म्हणतोय, लगेच सुरू करूयात आपण. पहिला प्रश्न बघा, असं म्हटलं तर नंबर ऑफ स्टुडंट हु लाईक ओनली इंग्लिश. ओनली इंग्लिश वाले किती आहेत 10 आहेत सर. इथं घेतलंय आपण 10. इज व्हॉट पर्सेंट मोर दॅन द स्टुडंट हु लाईक ओनली सायन्स. आता ओनली सायन्स वाले किती आहेत 5 आहेत. बघा त्यांना आपल्याला प्रश्न हाच विचारला की याच्यापेक्षा हा किती पर्सेंटनी मोर आहे. मी तुम्हाला सांगितलंय मोर दॅन लेस दॅन वाला जर कन्सेप्ट असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला त्यांच्यातला काय काढावा लागतो, डिफरन्स काढावा लागतो. सर कितीने जास्त आहे तर 5 ने जास्त आहे. कोणापेक्षा जास्त आहे तर 5 पेक्षा जास्त आहे. 5/5 म्हणजे डेफिनेटली 1/1 असतो आणि 1/1 ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज किती असते तर 100 असते. हे आपल्याला माहिती आहे. सर ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर असेल. दॅट्स ऑल. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. बिकॉज वन्स युअर वेन डायग्राम इज रेडी. हा वेन डायग्राम जर एकदा रेडी आपला झाला त्याच्यानंतर प्रत्येक प्रश्नाला सॉल्व्ह करायला आपल्याला 5 ते 10 सेकंद फक्त या ठिकाणी लागेल. पण लक्षात ठेवा वेन डायग्राम सॉल्व्ह करताना ओनली या शब्दाला आपल्याला विशेष लक्ष या ठिकाणी द्यायचं आहे. तर बघा आता हा जो वेन डायग्राम आहे आम्ही तुमच्या समोर ऑलरेडी या ठिकाणी ठेवलाय. 30 50 40 आहे. त्याच्यानंतर इथे जर बघितलं आपण 10 5 20 आहे. त्याच्यानंतर तिथे पण 10 5 20 आहे. 10 5 20 5 आहे. बघा 10 5 20 5 आहे. आणि कुठलाही गेम न खेळणारे जे आहेत ते इथं मी लिहिलेले नाहीयेत पण इथं तुमच्यासाठी लिहून देतो की कुठलाही गेम न खेळणारे जे लोक आहेत इथं खाली लिहून घेऊयात की ते 75 लोक असे आहेत जे कुठलाही गेम या ठिकाणी खेळणार नाहीत. इथपर्यंत आपण आलोय. सर क्वेश्चन वाचूयात. फाइंड आउट द रेशो ऑफ द नंबर ऑफ द स्टुडंट हु लाईक ऑल द सब्जेक्ट. आता ऑल द सब्जेक्ट वाले किती आहेत 5 आहेत. ओके नो प्रॉब्लेम. टू हुम डोंट लाईक एनी सब्जेक्ट. कोणाला एकही सब्जेक्ट न आवडणारे. बघा नेमका हा 75 आपल्याला या ठिकाणी महत्वाचा होता. टू हू डोंट लाईक एनी सब्जेक्ट वाले किती आहेत सर 75 आहेत. अशा पद्धतीने जर बघितलं सर 5 1 5 आणि 5 15 75 कारण 15 5 75 आपल्याला या ठिकाणी होतात. सर 1/15. ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर या ठिकाणी आहे. चला पुढे जातोय. सर इथं पण आपल्याला जे आहेत आता इथं आपल्याला हा 75 मी आता प्रत्येक वेळेला लिहावं लागेल मला. ओके सर. फाइंड आउट द टोटल नंबर ऑफ द स्टुडंट हु लाईक ओनली 2 सब्जेक्ट. ओनली 2 सब्जेक्ट आवडणारे लोक कोण कोण आहे. 20 आणि 10 30 आणि 5 किती झाले 35 झाले. सर फक्त बघून याचं उत्तर काढायचं. ओनली 2 म्हणजे 3 वाले पण चालणार नाही सिंगल वाले पण चालणार नाही. म्हणजे आपल्याला हा एक आकडा त्याच्यानंतर हा एक आकडा आणि हा एक आकडा या तिघांची ऍडिशन करावी लागेल. 20 30 5 35 अशा पद्धतीने याचं उत्तर आपल्याला जे आहे मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न आलोय सर आपल्याकडे. सर व्हॉट इज द रेशिओ ऑफ द नंबर ऑफ द स्टुडंट हु डोंट लाईक मॅथ. आता ज्यांना मॅथ आवडत नाही आणि हु लाईक मॅथ. आता एक गोष्ट लक्षात ठेवा टोटल जो नंबर आहे आपला टोटल नंबर आपला 150 लोकांचा आहे. इथं ऑलरेडी लिहिले आणि 150 पैकी आता आपल्याला काय सांगितलंय फक्त 50 लोक असे आहेत. एवढे लोक हे 50 लोक असे आहेत की यांना मॅथ आवडतोय. मग त्यांनी प्रश्न काय विचारलाय व्हॉट इज द रेशिओ ऑफ द स्टुडंट हु डोंट लाईक मॅथ. मग 150 मधून 50 लोकांना जर मॅथ आवडतो म्हणजे उरलेल्या 100 लोकांना मॅथ्स आवडत नाही. मग ते इंग्लिशवाले असतील हे सायन्सवाले असतील किंवा कुठलाही सब्जेक्ट न आवडणारे असतील. हे सगळे मिळून 100 लोक असे ज्यांना मॅथ्स अजिबात आवडत नाही आणि उरलेल्या 50ला मॅथ्स आवडतो. इथं दिसतंय तुम्हाला. सर याला म्हणायचं 50 दुनी आणि 50 1 50 म्हणजे सर 2:1 हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हाही प्रश्न सॉल्व्ह झालाय. रिलॅक्स क्वेश्चन. इफ द स्टुडंट हु लाईक मॅथ इन्क्रीज बाय 20%. आता एक लक्षात घ्या आता सध्याची सिच्युएशन अशी आहे की मॅथ्स ज्या लोकांना आवडतं ते लोक किती आहेत 50 आहेत. आता सध्या ते 50 आहेत. ओनली वगैरे हा शब्द इथं वापरलेला नाहीये. फक्त एवढं सांगितलंय की जे मॅथ आवडणारे लोक आहेत तो आकडा. आता बघा इफ द स्टुडंट हु लाईक मॅथ इन्क्रीज बाय 20%. सर याला जर मी 20% इन्क्रीज केलं. आता सगळ्यात पहिले लक्षात घ्या सर याच्या 20% म्हणजे 10 होतात. 10 जर वाढवलं तर आता मॅथ्स आवडणारे लोक किती झाले टोटल 60 झाले. जर असं असेल वेन
वेन द स्टुडंट डोंट लाईक एनी सब्जेक्ट डोंट लाईक एनी ऑफ द 3 सब्जेक्ट स्टार्ट लाईकिंग मॅथ. म्हणजे हे 20 लोक, हे 10 लोक मला कुठून भेटले माहिती का? तर हे जे 75 लोक बाहेर पडलेले होते किंवा यांना कुठलाच सब्जेक्ट आवडत नाही, त्यातले 10 लोक असे आहेत की त्यांना अचानक काय आवडायला लागले, मॅथ्स आवडायला लागले, म्हणून इकडचा नंबर जो आहे मॅथ्सचा नंबर, मॅथ्स आवडणाऱ्या लोकांचा नंबर हा 20% वाढलाय, म्हणून तो 60 झालाय. ओके फाईन. Then find out the total number of the student, like math is what percentage of the total number of the student in the college. मग सर आता मॅथ्स आवडायला लागणारे लोक किती झाले? 60. कितीच्या? तर त्यांनी विचारले सर मग ते 150च्या किती टक्के आहे? सो माय डिअर स्टुडंट 15 चौक 60, म्हणजे डेफिनेटली आता असे लोक झालेत 40%. ऑप्शन नंबर बी हे आपलं उत्तर आहे. दॅट्स ऑल. चला पुढे जातोय सर आपण अगेन. सो वी आर हिअर. आता आपण आलोय सर तिसऱ्या वेन डायग्राम कडे. तिसरा जो डी आहे आपला आजचा या ठिकाणी आहे. इथेही माय डिअर स्टुडंट्स आपल्याला एकच वेन डायग्राम ड्रॉ करायची गरज आहे. तर तो वेन डायग्राम कसा राहील ते एकदा वाचून घेऊयात. इन गोकुलधाम सोसायटी देर आर टोटल 600 स्टुडंट हु लाईक द 3 डिफरंट सब्जेक्ट सायन्स, इकॉनॉमिक्स आणि मॅथमॅटिक्स आहे. 56% ऑफ द स्टुडंट. आता सगळ्यात पहिले महत्वाचा मुद्दा सर, टोटल जे आहे इथं लिहून घेतोय मी. टोटल किती आहे? 600 आहे. आता आपण काय करणार आहोत? 3 वेन डायग्राम ड्रॉ करायचे. पहिला जो आहे तो आहे मॅथमॅटिक्स साठी. दुसरा वेन डायग्राम जो या ठिकाणी ड्रॉ केलाय तो आहे सर सायन्स साठी. ओके, इथं लिहून घेऊयात. सायन्स साठी पहिला जो आहे तो आहे मॅथमॅटिक्स साठी. आणि ऑब्विसली जो आता तिसरा आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे तो असणार आहे इकॉनॉमिक्स साठी. अशा पद्धतीने 3 सब्जेक्ट आवडणारे लोक या गोकुलधाम सोसायटीमध्ये या ठिकाणी राहतात. टोटल आकडा मला 600 दिलाय, हे विसरायचं नाही. सर 56% लोक असे ज्यांना मॅथ्स आवडतं. मी या ठिकाणी 56 असं लिहून घेतो. आता सगळ्यात पहिले महत्वाचा मुद्दा काय? आपल्याला इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज दिले, आपण इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज मध्ये पुट करूयात. 56% स्टुडंट लाईक मॅथ. लाईक ओनली मॅथ म्हणलंय का? नाही, म्हणून आउट ऑफ द सर्कल यू आर सपोज टू बी पुट लाईक दॅट. ओके सर, पुढे आलोय. 44 इथं म्हणलंय सर 44% स्टुडंट असे आहेत की ज्या लोकांना आपल्याला काय 56 जे आहे ते झाले मॅथ्सवाले. 44 लाईक सायन्स. सर याला पण आपण इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज असं बाहेर ठेवायचंय. हा झाला 44%. 60 स्टुडंट लाईक बोथ मॅथमॅटिक्स अँड सायन्स. आता एक लक्षात घ्या, मॅथमॅटिक्स आणि सायन्सला या ठिकाणी जे आहे तर ओनली म्हटलेलं नाहीये, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला ओके, थोडासा एरर होता, तो एरर गेलाय. चलो ओके फाईन. आता इथं जर बघितलं आपण तर आता इथं काय म्हणलंय की ओके 60 स्टुडंट लाईक बोथ मॅथमॅटिक्स अँड सायन्स. आता मॅथमॅटिक्स आणि सायन्सला ओनली म्हटलेलं नाही किंवा बट नॉट पण म्हणलेलं नाहीये, म्हणून मॅथमॅटिक्स प्लस सायन्स मिळून जे आहे ते 60 आहे. 60 म्हणजे किती टक्के? 10%. सर बाकीची इन्फॉर्मेशन आपण कशात पुट करतोय? बाकीची इन्फॉर्मेशन आपण पुट करतोय पर्सेंटेज मध्ये, म्हणून आपण ही पण इन्फॉर्मेशन पुट मध्ये केली आहे पर्सेंटेज मध्ये. कारण 60 विद्यार्थी जे आहे 600च्या जर आपण 60 काढले तर ते 10% होतं युजली. पण लक्षात ठेवा मॅथमॅटिक्स आणि सायन्स म्हणजे आता कुठे गेलाय? मॅथ्स आणि सायन्स म्हणजे ह्या दोघांची मिळून ऍडिशन जी आहे, कुठला हा सेक्टर आणि हा सेक्टर, ह्या 2 सेक्टरची ऍडिशन किती मिळाली आपल्याला? 10% मिळालेली आहे. जर याला बट नॉट किंवा ओनली म्हटलेलं असतं तर तो आकडा आपण डायरेक्ट इथं लिहिला असता, पण याला बट नॉट पण म्हणलेलं नाहीये आणि ओनली पण म्हटलेलं नाहीये. चला पुढे जातोय सर आपण. नंतर सांगितलं 24% ऑफ द स्टुडंट लाईक इकॉनॉमिक. आता इथं 24% जो आहे तो इथं पुट करून घेऊयात आपण. 24% ऑफ द स्टुडंट लाईक इकॉनॉमिक, याला पण ओनली म्हटलेलं नाहीये, त्याच्यामुळे हे पण आपल्याला काय करायचं? आउट ऑफ द सर्कल लिहायचं आहे. सर 8% ऑफ द स्टुडंट लाईक बोथ इकॉनॉमिक्स अँड सायन्स. अच्छा, म्हणजे सर इथं घेतलंय आता इकॉनॉमिक्स अँड सायन्स, पण एक लक्षात ठेवा याला पण ओनली म्हटलेलं नाहीये, त्याच्यामुळे हा 8 पण आपल्याला असा इकडे लिहावा लागेल की सर इथं क्लिअरली सांगितले 8% ऑफ द स्टुडंट लाईक इकॉनॉमिक्स अँड सायन्स, बट नॉट किंवा ओनली म्हटलेलं नाहीये. मग इकॉनॉमिक आणि सायन्स बघा, हा इकॉनॉमिक आणि सायन्स म्हणजे या दोघांची ऍडिशन जी आहे ती मला 8 पाहिजे. ओके सर, पुढे आलोय. नंबर ऑफ द स्टुडंट हु लाईक ऑल द 3 सब्जेक्ट इज 4%. चला इथलचा आकडा आपल्याला फायनली मिळालेला आहे 4%. ओके फाईन. अशा पद्धतीचा डेटा या ठिकाणी वाचून संपलेला आहे. तर जी इन्फॉर्मेशन आपल्याकडे इथं आहे त्याच्यातूनच हा वेन डायग्राम आपल्याला कंप्लीट करायचा आहे. काळजीपूर्वक लक्ष द्यायचं सगळ्यांनी. आता सर इथं जर आपण बघितलं, मला एवढं माहिती होतं मॅथ्स आणि सायन्स, इथं मॅथ्स आहे इथं सायन्स आहे. मॅथ्स आणि सायन्स दोघं मिळून किती होते? 10 होते. त्याच्यातले इथं 4 आले म्हणजे इथं किती येणार ऑटोमॅटिक? सर इथं 6 आले. त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर इकॉनॉमिक आणि सायन्स म्हणजे इकॉनॉमिक्स आणि सायन्स जर बघितलं आपण तर हे होते 8, त्याच्यापैकी 4 इथं आले म्हणजे डेफिनेटली इथं काय घ्यावं लागेल आपल्याला? इथं 4 घ्यावं लागेल. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला सर पुढे जातोय आपण. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या पूर्ण सर्कलची व्हॅल्यू जी आहे ती 44 दिलेली आहे. 6 आणि 4 10 आणि 4 14 जर आपण याच्यातून वजा केले तर डेफिनेटली इथं किती मिळाले आपल्याला? 30% मिळालेले आहेत.
एवढी इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी क्लिअर केली. बरं, मग आता काय करायचंय आपल्याला सर, इथं या पूर्ण इन्फॉर्मेशन मध्ये असं कुठेच दिलेलं नाहीये की काही लोक असे आहेत की ज्यांना या सब्जेक्ट एकही सब्जेक्ट आवडत नाही, असं दिलेलंच नाहीये. याचा अर्थ काय झाला की आपल्याला हे जे कॅन्डिडेट आहे हे सगळेच्या सगळे कॅन्डिडेट असे की ज्यांना कुठला ना कुठला सब्जेक्ट जो आहे तो या ठिकाणी आवडतोच. म्हणजे सगळ्यांची मिळून व्हॅल्यू किती मिळाली पाहिजे, मला 100 मिळाली पाहिजे. बरं, आता ऑलरेडी मला जो डेटा मिळालाय तो कितीचा मिळालाय, 44चा मिळालाय. मग हे जर 44 आहे तर 1 2 3 मिळून किती पाहिजे मला, तर 56 पाहिजे. मग सर आता आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की माझ्याकडे आता सध्या आहेत किती, माझ्याकडे आहेत 56 पाहिजे होते, 6 आणि 4 10, म्हणजे या दोघांचे ऍडिशन किती पाहिजे मला, 46 पाहिजे. अगदी बरोबर, काळजीपूर्वक बघा, हा पॉईंट अत्यंत महत्वाचा आहे. सर या सर्कलची व्हॅल्यू किती पाहिजे मला, 24 पाहिजे. 24 पैकी हे दोघं 8 आहेत, म्हणजे खाली किती उरले, 16 उरले. मग सर 6 आणि 6 12, म्हणजे या मला या तिघांची ऍडिशन जी आहे ती 62 मिळतीये. पण क्वेश्चन मला काय सांगतोय, जर या सर्कलची व्हॅल्यू जर 44 आहे तर ती काही मिळून 56 पाहिजे ना. मग सर मला पाहिजे किती, तर मला पाहिजे 56, पण मला मिळत आहे 62. तर अशा पद्धतीने जर आपण याचं कॅल्क्युलेशन केलं, मी नेहमी विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगतो की गॉट मायनस वॉन्टेड यांच्यातला जो डिफरन्स असतो ना माय डिअर स्टुडंट, इक्वल टू कधी पण काय असतो माहिती का, बोथ असतो. बोथ म्हणजे कुठला, तर हा मला पाहिजे किती 56, पण मला मिळालेले किती आतापर्यंत 62. ती 62 कशी मिळाली इथं बघा, याच्यातले या 56 मधले किती उरलेले आहेत 46, आणि ह्या 24 मधले किती उरलेले आहेत 16. मग टोटल मला किती मिळाले आहेत 62, पण पाहिजे किती मला फक्त 56. सो गॉट मायनस वॉन्टेड इक्वल टू बोथ. मग सर याच्यातला डिफरन्स जर आपण बघितला तर तो 6 येतो, तो मला इथं पुट करायचा आहे 6%. एकदा का हा मिळाला, आपला पूर्ण जो वेन डायग्राम आहे तो या ठिकाणी रेडी होणार. सर 56 मधून आता इथं जर बघितलं 6 आणि 4 10, 6 आणि 6 12 आणि 4 16 जर गेले सर तिथं 40 उरतात. डेफिनेटली नो प्रॉब्लेम ॲट ऑल, कारण इथं सरळ सरळ. आणि हे जे 24 आहेत, 6 आणि 4 10, 10 आणि 4 14 जर गेले तिथं नक्कीच किती उरतात, 10% उरतात. सो माय डिअर स्टुडंट, युअर टेबल इज रेडी राईट नाऊ राईट हिअर. अशा पद्धतीने हा वेन डायग्राम आपल्याला रेडी करायचा आहे. आता इथं बघा, आता हाच वेन डायग्राम आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते बघायचे. पहिले एकदा वेन डायग्राम आपण चेक करूयात. 56 44 आणि 24 इथं बघू शकता, 56 44 आणि 24 अशा पद्धतीने इथं आलोय आपण. पुढे जर घेतलं 40 6 30 इथं घेतले. सर इथं जर बघितलं 40 6 30 घेतले. 6 4 4 10 असं जर आपण बघितलं, 6 4 4 10 अशा पद्धतीचा आपला हा जो पूर्ण वेन डायग्राम जो आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे. तर सर या जी इन्फॉर्मेशन तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतेय याच्यानुसार आपल्याला प्रश्नांची उत्तरं काढायची आहेत. सर पहिला प्रश्न काय म्हणतो, सर व्हॉट इज द ऍव्हरेज नंबर ऑफ द स्टुडंट हु लाईक ओनली मॅथ, ओनली सायन्स आणि ओनली इकॉनॉमिक्स यांचा ऍव्हरेज विचारलाय. आता आपण या व्हॅल्यू ऍक्च्युअली कशात विचारलाय, तर या घेतलेल्या आपण पर्सेंटेज मध्ये. मग 40 आणि 30 70, 70 आणि 10 किती झाले 80. मग आपल्याला 80% काढायचे. कोणाचे काढायचे, या 600चे काढायचे. डिवायडेड बाय 100 होणार, आणि ऍव्हरेज विचारलाय म्हणून मल्टिप्लाय बाय 3 होणार. सर हे गेले त्याच्यानंतर 3 1 3 3 2 6 8 2 16 160 हे उत्तर आपलं या ठिकाणी मिळालेलं आहे. एकदा आपला वेन डायग्राम रेडी असेल तर प्रत्येक प्रश्न आपल्याला फक्त आणि फक्त 5 सेकंदाचा वेळ आपल्याला त्या ठिकाणी लागेल. खूप आरामात तो प्रश्न आपला या ठिकाणी सॉल्व्ह होणार. पुढचा प्रश्न काय म्हणतोय, सर व्हॉट इज द सम ऑफ द नंबर ऑफ द स्टुडंट हु लाईक बोथ इकॉनॉमिक अँड सायन्स बट नॉट मॅथमॅटिक्स. म्हणजे आपल्याला इको आणि सायन्स पाहिजे. मग सर इथं इको आहे, इथं सायन्स आहे, म्हणजे ते मिळाले सर आपल्याला 4%. ओके, इथं लिहिले बघा, सायन्स अँड इकॉनॉमिक ओनली वाले, बट नॉट म्हणले म्हणून ओनली वाले, बट नॉट मॅथमॅटिक्स. अँड नंबर ऑफ द स्टुडंट हु लाईक बोथ इकॉनॉमिक अँड मॅथमॅटिक्स, म्हणजे इकॉनॉमिक्स अँड मॅथमॅटिक्स हे वाले पोर्शन, इकॉनॉमिक्स अँड मॅथमॅटिक्स बट नॉट सायन्स म्हणजे 6%. सर हे 6% आपण या ठिकाणी घेतले, बस संपला विषय. 6 आणि 4 म्हणजे किती झाले 10%. मग 10% कोणाचे, तर त्या 600चे. यस, ऑब्विसली ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय, if the ratio of the boys and girls is 13:9 in that of the student who like the science. सायन्स आवडणारे जे लोक आहेत आपल्याकडे बघा 44 आहे. सर हे 44% लोक असे आहेत की यांना या ठिकाणी सायन्स आवडतंय. यांना काय आवडतंय, सायन्स आवडतंय. तर या लोकांमध्ये आपल्याला बॉईज आणि गर्ल्सचा रेशो दिलेला आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सर इकडे बॉईज घेतल्या, इकडे आपण गर्ल्स घेतला. सर यांचा रेशो जो दिला आपल्याला तो दिलेला आहे 13:9. म्हणजे या 44ला मला किती तुकड्यांमध्ये वाटायचंय, 13 आणि 9 22 मध्ये वाटायचंय. म्हणजे 22 दुनी 44. जर एका युनिटची व्हॅल्यू जर 2 मिळत असेल, आपल्याला प्रश्न काय विचारलाय, then the total number of the boys who like science is what percentage of the
टोटल नंबर ऑफ द स्टुडंट ऑफ द गोकुलधाम सोसायटी, म्हणजे गोकुलधाम सोसायटी मधले जे टोटल लोक आहेत त्याच्या कंपॅरिझन मध्ये हे किती होणार, कोण बॉईज, हे बघा 13 दुनी किती होतात सर, 13 दुनी झाले सर 26%, हे 26% आहे गोकुलधाम सोसायटीच्या टोटल जे काही कॅन्डिडेट आहे त्यांच्या. सर ऑप्शन नंबर सी असं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. एव्हरीथिंग इज देअर. 44 चे 13 आणि 9 22 तुकडे पाडले, एक तुकडा 2चा, 13 दुनी 26 म्हणजे मुलांची जी संख्या आहे ती आहे सर 26%. अशा पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. ओके, चालेल, नो प्रॉब्लेम. इथं आलोय सर आपण. पुढचा प्रश्न बघा. आता इथं असं म्हणलंय, द नंबर ऑफ द स्टुडंट हु लाईक ओनली सायन्स. आता ज्या लोकांना फक्त सायन्स आवडतो ते व्हॉट पर्सेंट आहे, कोणाच्या, व्हॉट पर्सेंट ऑफ द टोटल नंबर ऑफ द स्टुडंट हु लाईक ओनली मॅथ. आता ओनली सायन्स वाले जर आपण बघितले तर 30 आहे आणि ओनली मॅथ्स वाले जर आपण बघितले तर सर ते 40 आहे, कारण पर्सेंटेज वरून पर्सेंटेज काढता येतात. सो माय डिअर स्टुडंट 3/4 म्हणजे किती होणार, 75% होणार. नो प्रॉब्लेम एट ऑल, अजिबात घाबरायचं नाही. ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर आहे. चलो फाईन, पुढे आलोय सर आपण. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय, व्हॉट इज द रेशो ऑफ द ऍव्हरेज नंबर ऑफ द स्टुडंट हु लाईक ओनली मॅथ, ओनली सायन्स आणि ओनली इकॉनॉमिक. म्हणजे आता आपल्याला काय करायचं, ओनली सायन्स, ओनली मॅथ्स आणि ओनली इकॉनॉमिक. 40 आणि 30 70, 70 आणि 10 किती झाले 80. हे 80 आपल्याला कॅल्क्युलेट करायचे, कोणाचे, 80 ऑफ 600 याचा रेशो आपल्याला विचारलेला आहे. कोणाबरोबर, त्यातल्या त्यात ऍव्हरेज पण म्हणलंय, म्हणजे 3x100 पण आपल्याला घ्यावं लागेल. तुम्ही जर पूर्ण आकडा नाही जरी घेतला तरी चालेल, पर्सेंटेज वरून पण पर्सेंटेज काढता येतात. किती टक्के झाले, 80%. 80 डिवायडेड बाय 3 करा. का डिवायडेड बाय 3 करायचे, कारण आपल्याला त्यांचा ऍव्हरेज काढायचंय. व्हॉट इज द रेशो ऑफ द ऍव्हरेज नंबर ऑफ द स्टुडंट हु लाईक मॅथ्स, हु लाईक सायन्स ओनली आणि हु लाईक इकॉनॉमिक्स ओनली. म्हणून 80/3, कारण यांचे पर्सेंटेज 40 आणि 30 70 आणि 10 80 झाले, डिवायडेड बाय 3 टू द नंबर ऑफ द स्टुडंट हु लाईक मॅथ्स अँड इकॉनॉमिक्स. आता मॅथ्स अँड हु लाईक मॅथ्स अँड इकॉनॉमिक म्हणलंय. मग आता बघा, मॅथ्स आणि इकॉनॉमिक म्हणजे मॅथ्स आणि इकॉनॉमिक इथं आले, म्हणजे मॅथ्स आणि इकॉनॉमिक ओनली नाही म्हणलंय. ओनली म्हणलं असतं तर 6, किंवा बट नॉट नाही म्हणलंय, बट नॉट म्हणलं असतं तर 6. इथं ना ओनली म्हणलंय ना बट नॉट म्हणलंय, म्हणजे मॅथ्स आणि इकॉनॉमिक म्हणजे 6 आणि 4 10 घ्यावे लागतील. अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन आपल्याला इथे मिळेल. सर हा 0 गेला, हा 0 गेला, इथं उरला 8/3 आणि इकडे उरलेला 1, हा 3 तिकडे 2 मल्टिप्लाय झाला, 8:3. ऑप्शन नंबर वॉट एव्हर इट माइट बी, ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे, 8:3. अशा पद्धतीने पर्सेंटेज वरून सुद्धा रेशो आपल्याला काढता येतात. मी जी स्लाइड आज या ठिकाणी ठेवलेली नाहीये, ती स्लाइड मी ऑलरेडी 10 व्हिडिओमध्ये बॅक टू बॅक तुमच्या समोर मांडली आहे, की तेवढी स्लाइड जरी तुम्ही लक्षात ठेवली तर पर पेपर 2 ते 3 मार्क तुमची तेवढी एक स्लाइड वाढवून देऊ शकते. याच्याबद्दल मी ऑलरेडी तुमच्या समोर बोललेलो आहे. तर अशा पद्धतीने पर्सेंटेज वरून रेशो जो आहे तो आपल्याला या ठिकाणी काढता आला. आज आपण जे आहे या ठिकाणी 3 DI घेतलेत. तिघही केसलेट DI होते. तिघही केसलेट DI बेस्ड ऑन द वेन डायग्राम होते. आणि वेन डायग्राम कुठे युज केला जातो, कसा युज केला जातो, याच्याबद्दलची चर्चा जी आहे ती मला असं वाटतं मी ऑलरेडी तुमच्या समोर या स्लाइडमध्ये जी आहे ती मांडलेली होती. ही जी स्लाइड मी सुरुवातीची घेतली होती तुमच्या समोर, सर वेअर द वेन डायग्राम युजेस, या जर स्लाइडला आपण जर काळजीपूर्वक जर लक्ष दिलं, किंवा या स्लाइडमध्ये जे काही इन्फॉर्मेशन मी तुमच्या समोर एक्सप्लेन केली होती की वेअर द वेन डायग्राम युजेस, कारण बऱ्याचदा विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर आम्हाला कसं कळायचं की याच्यामध्ये वेन डायग्राम युज होणार आहे, की कुठला टेबल तयार होणार, की कुठली रॅन्डम इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार. बट नॉट लाईक दॅट. अशा टाईपची उदाहरणं आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ओनली, आणि आपण बघितलं या ओनलीला काही ठिकाणी बट नॉटने रिप्लेस केलेला आहे. या दोन्ही गोष्टींचा अंदाज आपल्याला या ठिकाणी आला पाहिजे की इन सम ऑफ द केसेस इट इज कन्सिडर ॲज ओनली, आणि काही ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं जातं, बट नॉट म्हणलं जातं. तर अशा पद्धतीचे आजचे 3 DI आपण या ठिकाणी घेतले, जे केसलेट DI होते आणि बेस्ड ऑन वेन डायग्राम होते. आजचे DI कंपॅरेटिव्हली सोपे होते वेन डायग्रामचे. मी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये अजून डिफिकल्टी लेवल थोडीशी वाढवणार आहे, कारण आपल्याला हे जे व्हिडिओज आहेत, हे व्हिडिओ किंवा हे जे क्वेश्चन्स आहेत, हे फक्त प्रीला नव्हे, हे मेन्सला पण आपल्याला टॅकल करता आले पाहिजे. अशा हिशोबाने आपण आता सुरुवात हळूहळू करणार आहोत. एक कमीत कमी 3-4 व्हिडिओ तरी मी वेन डायग्रामचे घेईल. सुरुवातीचे 2 जे आहेत वेन डायग्रामचे सोपे असतील आणि 2 जे आहेत थोडे अवघड असतील. म्हणजे 2 आणि 2 4 वेन डायग्रामचे व्हिडिओ जर तुम्ही लोकांनी बघितले तर तुमची कन्सेप्ट जी आहे रिगार्डिंग वेन डायग्राम ती 100% क्लिअर झालेली असेल. तर आजचा व्हिडिओ जो तुम्ही लोकांनी पाहिला, लाईक करा, शेअर करा, अप्रिशिएट करा, बिकॉज फ्रॉम युअर साइड अप्रिशिएशन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, बिकॉज युअर अप्रिशिएशन गिव्ह मी अ लॉट्स ऑफ एनर्जी टू डू समथिंग मोर अँड मोर. ओके फाईन. आता पुढचा जो आहे पार्ट घेऊन मी लवकरच तुमच्या समोर येतो. हा व्हिडिओ बघा, याची प्रॅक्टिस करा, आणि पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची जे आहे त्याच्यासाठी मला परत एकदा खूप छान काय म्हणता येईल क्वेश्चन्स घेऊन मी परत येणार. ओके, थँक्यू, बाय.